वाशिम जिल्हा कारागृहातल्या विहिरीतील श्रमदानातून गाळ काढण्यात आलाय। गाळ काढल्यानंतर विहिरीचे पुनर्भरण करण्यात आले, त्यामुळे कारागृहाच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालाय। विहिरीला पाणी मुबलक असल्याने परिसरात 500 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। तसंच विषमुक्त भाजीपालाही पिकवण्यात येतोय। कारागृहात सतत वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेचा वापरही करण्यात येतोय। वाशिम जिल्हा निर्मितीनंतर इथल्या ब्रिटिशकालीन कारागृहाचं नूतनीकरण 1 ऑक्टोबर 2014 रोजी करण्यात आलं। या कारागृहात ब्रिटिशकालीन विहीर आहे। विहिरीत गाळ साचल्यानं वापर होत नव्हता, त्यामुळे कारागृहाला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत होता। ही बाब लक्षात घेऊन कारागृह अधीक्षक रामराज चांदणे यांनी विहिरीतील गाळ काढण्याचा निर्णय घेतला। चांदणे यांनी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली। बैठकीत श्रमदानातून विहिरीतील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला। श्रमदानातून कर्मचाऱ्यांनी गाळ काढल्यानं 50,000 रुपयांची बचत झाली आहे। पहिल्याच पावसात विहीर तुडुंब भरली आहे। जी विहीर होती पाण्याची, त्या विहिरीत पूर्ण काँग्रेस गवत उगवलेलं होतं। आम्ही कर्मचाऱ्यांनी आणि साहेबांनी विचार केला की यातला जर गाळ काढला तर याच्यामध्ये आपल्याला पाणी येऊ शकतं आणि हेच पाणी आपण जेल क्वार्टर आणि जेलसाठी वापरू शकतो। त्याच्यानंतर मग सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये ठरलं की आपल्या विहिरीतला जर गाळ काढला तर आपल्याला पाण्याचं कोणाला मागायची गरज नाही पडणार। त्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून विहिरीतला 3 ते 4 दिवस गाळ काढला। गाळ काढल्याच्या नंतर आज इतकं पाणी आहे की आम्हाला 1 वर्षभर ते पाणी संपणार नाही, एवढं पाणी आमच्या विहिरीत आहे आणि आज रोजी आम्ही हाताने त्या विहिरीतील पाणी काढू शकतो। इथला जो गाळ काढला त्या गाळापासून गाळ आणि दगड याच्यापासून आम्ही एक धरणासारखा पूर्ण एक बांध टाकला। बांध टाकल्याच्या नंतर पूर्ण त्याच्यामध्ये पाणी जो बी पाऊस झाला त्याचं पूर्ण पाणी साठलं आणि त्या पाण्याचा आम्हाला विहिरीमध्ये पाझर होऊन आज रोजी आमची विहीर भरलेली आहे। त्याचा जास्तीत जास्त फायदा आम्हाला त्या बांधाचा याच्यासाठी झाला की पाझर होऊन विहीर आमची पूर्ण भरलेली आहे पाण्याने आता सध्या आणि आम्हाला वर्षभर कोणत्याही प्रकारचं पाणी कमी पडणार नाही। विहिरीचं पुनर्भरण केल्यानं कारागृहाच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागलाय। विहिरीला पाणी मुबलक असल्यानं कारागृह परिसरात 500 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। त्यासोबतच कैद्यांना विषमुक्त भाजीपाला मिळावा यासाठी विषमुक्त भाजीपाला पिकवण्यात येतोय। वाशिम जिल्हा कारागृह नव्याने सुरू झाल्यानंतर या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर एकदम बंजर भूमीसारखी परिस्थिती होती। परिसर टोटल बंजर भूमीसारखा होता आणि वाशिम जिल्हा कारागृहाला शेती क्षेत्र आहे असं स्वतंत्र क्षेत्र नाही आहे। तर त्यामुळे ह्याच बंजर भूमीमधून काहीतरी चांगली सुधारणा करता येईल का, ही बंजर भूमी साफ करता येईल का, अशी प्रेरणा आमचे अधीक्षक साहेब चांदणे साहेब यांच्या मनामध्ये होती। त्यांनी तो प्रस्ताव मीटिंगमध्ये मांडला आणि सर्वांनी एकमताने तो प्रस्ताव म्हणजे मान्य केला आणि त्यानंतर मग ह्या बंजर भूमीचा आम्ही साफसफाई केली। छोटे मोठे जे झाडं झुडपं होते ते काढले आणि ही भूमी साफ केली। जरी या कारागृहाला स्वतंत्र शेती क्षेत्र नसलं तरी आहे या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न कसं काढता येईल या उद्देशाने मग आम्ही ते साफ केलेलं क्षेत्र मध्ये आम्ही भाजीपाला लावला आणि हा जो भाजीपाला आहे ह्या आमच्या कैद्यांना बाहेरील इतर संकरित किंवा औषध फवारणी केलेल्या भाजीपाल्या व्यतिरिक्त असा उत्तम भाजीपाला देण्याचा आमचा मानस असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा प्रकरणात तो चांगला भाजीपाला आम्ही त्यांना पुरवठा करत आहोत। कारागृहात सतत वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येतोय। सौर ऊर्जेमुळे वीज बिलापोटी सरकारची वर्षाकाठी 1 लाख रुपयांची बचत होतीये। तसंच जनरेटरसाठी लागणाऱ्या डिझेलचीही बचत होते। कारागृहामध्ये अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी 5 लाख रुपये सौर ऊर्जेसाठी दिले। आपण संपूर्ण कारागृहामध्ये ती सौर ऊर्जा कार्यान्वित केली। आज त्या सौर ऊर्जेमुळं जवळपास आपण दिवसाला सौर ऊर्जेचे 25 ते 30 युनिट आपण वीज वापरतो। यामुळं वर्षभरामध्ये आपण जवळपास सौर ऊर्जेच्या माध्यमातून शासनाच्या 1 लाख रुपये त्या जवळपास विजेच्या खर्चाची बचत आपण करत आहोत। शिवाय त्याच्यानंतरही आमच्याकडं अखंड विद्युत पुरवठा व्हावा यासाठी आपल्याकडे जनरेटर सुविधा आहे, परंतु जनरेटरला एका घंट्याला जवळपास 3 लिटर डिझेल लागतं आणि तोही खर्च शासनाला परवडणारा नाही। परंतु सौर ऊर्जा असल्यामुळं आम्हाला अद्यापपर्यंत जनरेटर चालवायची आवश्यकता पडलेली नाही। त्याच्यातून सुद्धा शासनाचा फार मोठा फायदाच होणार आहे। राज्यातील अनेक कारागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत, मात्र या कारागृहातील जमिनीचा वापर शेतीसाठी केला जात नाही। वाशिम जिल्हा कारागृहाप्रमाणे इतर कारागृहातही श्रमदानातून विविध प्रयोग राबवल्यास सरकारच्या खर्चात मोठी बचत होईल। गजानन भुयर, साम टीव्ही, वाशिम।